ड्रेसचा कलर कुठला? निळा. तुमचं नाव काय आहे? विद्या. प्रियंकाच्या ड्रेसचा कलर कुठला आहे? काळा. आपण कुठं आलोय? आपण पुण्याला गेलो. माझ्या नदी. तर 23 जानेवारीला आम्ही सगळे निघालो आळत्याला. आळत्याला हुरडा पार्टी असते आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात. यावेळी आमच्यासोबत अबीरसुद्धा आला होता. हे आहे आळत्याचं कृषी पर्यटन क्षेत्र. आता इथे काय काय आहे हे आपण बघणार आहोत. आम्ही साधारण 4 वाजेपर्यंत इथे पोचलो. कोल्हापूरमधून निघालं की अगदी अर्धा ते पाऊण तासातच आपण इकडे पोचतो. इथे जवळच धुळोबा हे आमचं कुळदैवतसुद्धा आहे. आम्ही दरवर्षी तिथे दर्शनासाठी जातो. त्याचा पण एक व्लॉग मी बनवला होता, तुम्ही पाहिला असेलच. याशिवाय रामलिंगचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं. इथे जेव्हा आलो तेव्हा बऱ्यापैकी छान व्यवस्था केली होती. गेल्या गेल्या मस्तपैकी गरमागरम कांदा भजी आणि कॉफी आली. सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि नंतर होती बैलगाडी आणि ट्रॅक्टरची सवारी. आता कृषी पर्यटन क्षेत्र म्हणजे हे सगळं पाहिजेच नाही का? बऱ्याच लोकांनी आधी हे अनुभवलं असेल. मी सुद्धा लहानपणी अनुभवलं आहे, कारण की आम्ही माझ्या मामाच्या गावाला जायचो तेव्हा आम्ही बैलगाडीत बसायचो, ट्रॅक्टरमध्ये बसायचो. पण अलीकडच्या मुलांना हा आनंद घेताच येत नाही. इथे आजूबाजूला आमराई पण होती. असं म्हणतात थंडीमुळे आंब्याला मोहर चांगला येतो. हे खरं आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तर एन्जॉय करतच होतो आणि आमच्यासोबत अबीरसुद्धा खूप एन्जॉय करत होता. ट्रॅक्टर आणि बैलगाडीची सवारी झाल्यानंतर आम्ही रामलिंगच्या दर्शनाला गेलो. आणि विक्सचा वास कसा घ्यायचा दाखव. विक्सचा वास. आमच्यासारखे इथे बरेच ग्रुप्ससुद्धा आले होते. साधारण 50 जणांचंच हे बुकिंग घेतात आणि आधी बुकिंग करून यावं लागतं. माझ्या मम्मीनी सगळ्यांसाठी पॅशन फ्रूटचं सरबत आणलं होतं. तुम्ही कधी पॅशन फ्रूटचं सरबत प्यायला आहात का? मला खूप आवडतं. हे फ्रूट खूप मस्त लागतं. असं म्हणतात या रामलिंग मंदिरामध्ये स्वतः श्रीराम आणि सीतामाई येऊन गेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे इथे 2 नंदी आहेत. असं मी तरी कुठल्या मंदिरामध्ये पाहिलेलं नाही आहे. आणि इथे असलेल्या शिवलिंगावर अखंड पाणी पडत असतं आणि आतमध्ये भिंतींमधून पाण्याचा पाझर चालू असतो. गेल्या गेल्या इथे गणपतीची एक मूर्ती आहे, स्वयंभू आहे. या मंदिराबद्दलची माहिती इथे एका फलकावर लावलेली आहे. बाहेर गोशाळासुद्धा आहे. आमचा दंगा तर चालूच होता, पण आमच्यासोबत अबीरचा दंगासुद्धा चालू होता. आम्ही सुद्धा काही गेम खेळलो. तर या गेममध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चुकीचं द्यायचं. सोपं वाटतं पण तितकं सोपं नाही आहे बरं का. प्रियंकाच्या ड्रेसचा कलर कुठला आहे? काळा. आपण कुठं आलोय? आपण पुण्याला गेलो. हा, झाडांचा कलर कुठला आहे? पिवळा. खुर्चीचा कलर? निळा. याचं नाव काय आहे? गुंड्या. माझं नाव काय आहे? पूजा. आमचं गेम खेळून झालं तोपर्यंत उसाचा रस आला, जादूचे प्रयोग झाले आणि मग हुरडा येणार होता. त्यामुळे सगळी तयारी चालू होती. प्लेटमध्ये आला की सोबत त्याच्या टेबलावरती तुमच्यासोबत कांदा लसणाची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी असेल. तुम्हाला एवढंच करायचं, या चटण्या सगळ्या त्या हुरड्यात मिक्स करायच्या आणि जशी आपण भेळ बनवतो तशी भेळ बनवून खायचं. सोबत दही सुद्धा दिलेलं आहे. दही सुद्धा आपण हुरड्यात मिक्स केलं तर अतिशय छान लागतं. हुरडा इथे प्रत्येकाच्या टेबलवर 3 प्रकारच्या चटण्या, मीठ, गूळ हे सगळं मांडलं होतं. आणि नंतर जी प्लेट आली ती बघून तर मला लहानपणीची आठवण झाली. कुणी कुणी हे लहानपणी खाल्लं आहे?
अबीर तर खूप खुश होता. त्यानं डायरेक्ट चिरमुऱ्याचा लाडू उचलला. पहिला गरमागरम कणीस, दही, हुरडा आला. हुरड्यामध्ये सगळ्या चटण्या त्यांनी सांगितलं तसं आम्ही मिक्स केल्या. हुरडा गरम गरम सर्व केला होता. थंडी भरपूर होती, त्यामुळे मजा आली खायला. कोल्हापूरमध्ये रामलिंग मंदिर जे आहे तिथे आळतं म्हणून एक गाव आहे, तिथेही हुरडा पार्टी असते. मला बऱ्याच जणांनी व्हिडिओज बघून विचारलं होतं आणि असा मस्त चूल मांडून ते दादा हुरडा भाजत होते आणि सगळ्यांना गरमागरम सर्व करत होते. हुरडा अनलिमिटेड असतो. जेवण अप्रतिम होतं. त्यानंतर त्यांनी गेम्ससुद्धा घेतले. माझा तर अनुभव आहे, जेव्हा जेव्हा आपण जेवतो किंवा काही खातो त्यानंतर जास्त थंडी वाजते. त्यामुळे सगळे शेकोटीभोवती जमले होते. म्हणजे आत्ता जशी आपल्या घराला बाल्कनी असते त्याच्या कितीतरी पटीनं पूर्वी अंगण असायचं आणि घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे त्या अंगणात बसायचे आणि शेतात ज्वारीचं पीक आलं की मग शेकोटी पेटली जायची आणि तिथं ही हुरडा पार्टी खरी तर चालायची. आणि ती कन्सेप्ट आज आपण फॅशन म्हणून का होईना पण ती अवलंबतोय. त्याचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली. गेम झाल्यावर सगळ्यांनी मस्त डान्ससुद्धा केला. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला. तळे एकच कुठं पाठीमाग गेली ती. 1 2 स्टार्ट. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, थोडं फास्ट जंप करायचं. हे सगळे एका सॉन्गवर डान्स करतात. तुम्ही मला सांगू शकाल का हे गाणं कुठलं आहे? यानंतर जेवण सर्व केलं गेलं. सगळी व्यवस्था स्वच्छ, सुंदर, मस्त होती. आणि दिवसाचा शेवट असा गोड गुलाबजामुन आणि महाराष्ट्रीयन थाळीनं झाला. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर असे बरेच व्हिडिओ मी पोस्ट करत असते, तर यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.